नमस्कार, मी डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग सहयोगी प्राध्यापक म्हणून गेले 16 वर्ष राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथे कार्यरत आहे. अलीकडे रयत शिक्षण संस्थेच्या परिपत्रकानुसार आणि महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या गाईडलाईननुसार आपण दूरस्थ शिक्षण या पद्धतीचा अवलंब करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे त्या विषय शिक्षक, त्या विषयाचे प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यासाठी एक व्हिडिओ लेक्चर बुक बँक म्हणजे लेक्चर बँक तयार करत आहे आणि त्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेतल्या वेगवेगळ्या एका विषयाचे वेगवेगळे शिक्षक आहेत, त्यांना टॉपिक वाटून दिलेले आहेत. अलीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सेमिस्टर पॅटर्न 2020-21 पासून MA अर्थशास्त्र भाग 2चा या वर्षीपासून सुधारित अभ्यासक्रम केलेला आहे आणि त्याचबरोबर SY BAचा पेशलच्या विद्यार्थ्यांचा सुधारित अभ्यास केलेला आहे आणि त्या रिवाइज सिलेबसमध्ये सेमिस्टर 3साठी जो विषय ची रचना आहे त्यातला मी 3रा पेपर रिसर्च मेथॉडॉलॉजी भाग 1 रिसर्च मेथॉडॉलॉजी पार्ट 1 हा आहे. हाच पेपर थोड्याफार प्रमाणात म्हणजे छोट्याशा स्वरूपात बेसिक कन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथॉडॉलॉजी SY BAला देखील आहे. स्किल इन्हान्स कोर्स असा त्या ह्याचा म्हणजे क्रमित पेपरशिवाय काय ऑदर क्रेडिटसाठीचा विद्यापीठाने निश्चित केलेला आहे. आणि मग हे जर दोन्ही सिलेबस पाहिले तर माझा एकंदर उद्देश की संशोधन पद्धती या पेपरसाठी SYच्याही विद्यार्थ्याला लाभ होईल आणि MAच्याही विद्यार्थ्याला लाभ होईल अशा पद्धतीनं हे व्हिडिओ लेक्चर मी तयार करत आहे. त्यानंतर संशोधन पद्धती की तुमच्या सिलेबसचा या पेपरचा पहिलं युनिट आहे, पहिला घटक, आणि त्या पहिल्या घटकामध्ये इंट्रोडक्शन टू रिसर्च संशोधनाची ओळख हा पहिला युनिट आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे तर पहिल्या घटकामध्ये अभ्यासायचे रिसर्च मिनिंग, नेचर, स्कोप अँड इम्पॉर्टन्स, संशोधनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व. दुसरा घटक आहे या युनिटचा की सायंटिफिक रिसर्च मेथड अँड स्टेजेस, शास्त्रीय संशोधन पद्धती आणि पायऱ्या. आणि तिसरा घटक आहे समाजशास्त्रीय संशोधन अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व. असा हा एकंदर पहिल्या युनिटचा सिलेबस आहे. त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे संशोधनाचा अर्थ, मिनिंग ऑफ रिसर्च. आता मिनिंग ऑफ रिसर्च जर आपण या शब्दाचा अर्थ पाहत गेलो तर सामान्यपणे रिसर्च त्याला आपण संशोधन असं म्हणतो किंवा संशोधन त्याला इंग्लिशमध्ये रिसर्च म्हणजे काय, पुन्हा पाहणे, एखाद्या विषयवस्तूच्या संदर्भात पुन्हा निरीक्षण करणं, पुन्हा त्याचं हे करणं, त्याला आपण रिसर्च म्हणजे संशोधन असं व्यावहारिक झालं. परंतु सामान्यपणे ज्ञानाच्या अथवा सत्याच्या शोधासाठी संशोधन या अर्थानंच व्यवहारात हा शब्द प्रयोग प्रचलित आहे. सर्च फॉर नॉलेज कशाच्या तर ज्ञानाच्या शोधासाठी संशोधन या अर्थानं हा शब्द नेहमीसाठी वापरला जातो किंवा तशा पद्धतीचा हा शब्द वापरला गेला आहे. मग ज्ञानाचं संशोधन म्हणजे तरी काय तर जेव्हा मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे, आपण म्हणतो मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे, मानव हा समाजशील प्राणी आहे,
बुद्धिजीवी आहे, समाजात वर्तणूक करतो आणि निसर्गाच्या सानिध्यात राहतो. जेव्हा समाजात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना ज्या ज्या वेगवेगळ्या घटना घडून येतात, ज्या घटना तो अनुभवतो, जे व्यवहार अनुभवतो आणि त्याबद्दल त्याला काहीही माहीत नसतो, त्याबद्दल तो अनभिज्ञ असतो, तेव्हा त्याला त्या प्रश्नाबद्दल मग त्याच्या व्यावहारिक आणि बौद्धिक पातळीवर त्याला प्रश्न निर्माण होतील. का, कसे, कशामुळे, काय होईल, असे जेव्हा प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नाची शास्त्रशुद्ध पद्धतीने उकल करण्याचा प्रयत्न जेव्हा मानव करतो, त्यालाच खऱ्या अर्थानं संशोधन असं म्हणतात. की संशोधन म्हणजे तरी काय, तर की मानवाच्या अनुभव कक्षेत जे काही व्यवहार येतात, जे काही घटना घडतात आणि त्याबद्दल तो जाणून घेण्याचा शास्त्रीय प्रयत्न करतो, त्याला संशोधन असं म्हणतात. मग इथं तुम्हाला बऱ्याचशा व्याख्या दिलेल्या आहेत की खऱ्या अर्थाने संशोधन हे शास्त्रीय पद्धतीने घेतलेला शोध आहे. कशाचा, तर मानवाला ज्या घटना माहिती नाहीत, मानवाला ज्या व्यवहाराबद्दल माहीत नाही आणि तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते शास्त्रीय पद्धतीचा जर अवलंब करत असेल तर त्याला संशोधन असं म्हणतात. इन फॅक्ट रिसर्च इज अँड सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन अशी ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरीमध्ये त्याची व्याख्या केलेली आहे. तर संशोधनाचा अर्थ स्पष्ट करताना वेबस्टर यांच्या आंतरराष्ट्रीय शब्दकोशामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती पुढील प्रमाणे दिली, किंवा अर्थ ज्या पद्धतीने स्पष्ट केला आहे तो पुढील प्रमाणे: संशोधन ही अत्यंत काळजीपूर्वक टीकात्मक स्वरूपाची चौकशी असून त्याद्वारे तथ्य आणि तत्वे शोधून काढली जातात. की ज्या घटनेचा अभ्यास करत आहे, ज्या व्यवहाराचा मानव अभ्यास करत आहे, त्या घटनेबद्दल अतिशय काळजीपूर्वक टीकात्मक स्वरूपाची केलेली चौकशी आणि त्या चौकशीद्वारे जर त्यांनी नवीन तथ्य, नवीन तत्व शोधून काढली असतील तर त्या तत्वाला, त्या तथ्याला आपण संशोधन असं संबोधतो. दुसरं, जर संशोधनाची व्याख्या अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण दुसरी एक द ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरी आहे, त्या ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरीमध्ये जी संशोधनाचा अर्थ स्पष्ट केला आहे तो असा आहे: रिसर्च इज अ केअरफुली इन्व्हेस्टिगेशन अँड इन्क्वायरी स्पेशली थ्रू द सर्च फॉर न्यू फॅक्ट इन एनी ब्रँच ऑफ नॉलेज. की संशोधन म्हणजे ज्ञानाच्या कोणत्याही शाखेअंतर्गत, संशोधन म्हणजे ज्ञानाच्या कोणत्याही शाखेअंतर्गत नवीन तथ्याचा, नवीन तत्वाचा शोध घेण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली चौकशी अथवा शोध होय. असं यावरून काय स्पष्ट होतं की यावरून आपल्याला असं सांगता येईल की संशोधन ही एखाद्या मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये ज्या काही घटना येतात त्या घटनेचं विश्लेषण करण्यासाठी तेव्हा तो सैद्धांतिक शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून त्याची अतिशय काळजीपूर्वक किंवा टीकात्मक स्वरूपाची, एक पक्षी नाही द्विपक्षी साधक बाधक विचार करून चौकशी करतो, अशा चौकशीला आपण संशोधन असे म्हटले जाते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की अभ्यास शाखेतील काहीही निश्चित ज्ञान, कुठल्याही अभ्यास शाखेतील काही निश्चित नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक संशोधनातून तपास केला जातो, इन्क्वायरी, की एखाद्या घटनेबद्दल ज्याला माहिती नाही, ज्या व्यक्तीला माहिती होत नाही, की जे व्यवहार आणि घटना या संदर्भात सदर व्यक्तीला फारशी माहिती नाही, तेव्हा तो व्यक्ती ती घटना जाणून घेण्याचा, त्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेण्याचा हा त्याचा नैसर्गिक गुण आहे. त्याला आपण क्युरियासिटी असं म्हणतो. जाणून घेण्याची तीव्र इच्छा, जिज्ञासा ही संशोधनाची जननी आहे. की संशोधनाची सुरुवात कशी होते तर मानवाच्या अनुभव कक्षेत ज्या घटना घडून येतात
जे व्यवहार घडतात आणि त्याबद्दल त्याला काहीही माहिती नसतं, अनभिज्ञ असतो आणि तेव्हा त्याला त्या घटनेच्या बाबतीत, त्या घटना घडून येण्याच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नाची उकल करण्यासाठी किंवा हा प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा तो सैद्धांतिक वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून चौकशी करतो, तपासणी करतो आणि त्यातून नवीन तथ्य, नवीन संकल्पना शोधून काढतो, अशाला प्रक्रियेला आपण संशोधन असं म्हणतो. ज्ञान संपादन करणे म्हणजेच जिज्ञासा, जाणून घेण्याची इच्छा, क्युरियासिटी ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टीच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेणं हा मानवाचा मूलभूत अभिव्यक्ती आहे आणि त्यामुळं मानव जगत असताना सभोवताली घडणाऱ्या घटना आणि अनुभव यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर करतं. आपले जे 5 सेन्सस ऑर्गन आहेत त्या 5 सेन्सस ऑर्गनच्या माध्यमातून जी घटना घडते त्याचा अनुभव घेत असतो, जे व्यवहार घडतात त्याचा अनुभव घेत असतो आणि एखाद्या विषयासंबंधी, घटनेसंबंधी अधिकची माहिती मिळवतो आणि तसेच त्याची कारणमीमांसा करतो, त्या घटनेसंबंधी अधिक ज्ञान मिळवतो, त्याचे परीक्षण करतो आणि त्या समस्येचं समाधानकारक उत्तर शोधून काढतो. या पद्धतशीर प्रयत्नाला संशोधन असं म्हणतात. मानवी जीवनात आणि व्यवहारात अशा अनेक घटना असतात की त्याबद्दल तो अनभिज्ञ असतो, परंतु सर्वच लोक संशोधन करू शकत नाहीत. ज्या व्यक्तीची क्युरियासिटी, जाणून घेण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. न्यूटनने जेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला तर जगातील सर्वच लोकांनी, न्यूटनच्या आधीच्या आणि नंतरच्या लोकांनी, की कुठलीही वस्तू वर फेकली असता ती पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे आकर्षित होते हा पाहिली. परंतु न्यूटनने आपली जाणून घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आणि सैद्धांतिक पद्धतीने त्या समस्येचं उत्तर शोधलं आणि त्यातून गुरुत्वाकर्षण शक्तीचा सिद्धांत पुढे आला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की जाणून घेण्याची तीव्र इच्छा म्हणजे गरज जेव्हा निर्माण होते एखाद्या प्रश्नाची, तेव्हा तिथूनच संशोधनाला सुरुवात होते. कुठलंही संशोधन जाणून घेण्याच्या तीव्र इच्छेच्या पासून सुरू होत असतं की जी घटना, जो व्यवहार माहिती नाही त्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली की त्या ठिकाणाहून संशोधन कार्याला सुरुवात होते. सांगायचं तात्पर्य की या संबंध ह्याच्यावरून आपल्याला असं स्पष्ट होईल की संशोधन हा ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. कारण आत्ता जे आपण वेगवेगळे शास्त्र विषय, वेगवेगळ्या विद्याशाखेअंतर्गत जे विषय येतात, नैसर्गिक शास्त्र असतील, सामाजिक शास्त्र असतील, यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सातत्यानं निरंतर संशोधन झाल्यामुळं ते आताच्या आधुनिक विस्तारित परिस्थितीत पाहतो. त्यामुळं प्रत्येक शास्त्राचा विकास आणि विस्तार हा संशोधनाच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचबरोबर निरंतर सातत्याने विविध विषयामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत असल्याने आजचा माणूस उन्नत अवस्थेत पोहोचला आहे. राष्ट्राचा विकासाच्या पूर्वीचा विकास आणि आता तुलना केली तर हे कशाच्या माध्यमातून शक्य झालं तर संशोधनाच्या माध्यमातून. की आजचं समृद्ध सुखी जीवन माणूस उपभोगत आहे तर संशोधनाच्या माध्यमातून. राष्ट्राचा विकास कशाच्या माध्यमातून होत आहे तर संशोधनाच्या माध्यमातून. म्हणून संशोधन हा ज्ञानाचा अविभाज्य आहे, मानवाच्या आणि देशाच्या उन्नतीचा प्रमुख मार्ग आहे. म्हणून प्रत्येक विषयामध्ये संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त दिलं. परंतु संशोधन ही एक शास्त्रीय पद्धती आहे, वैज्ञानिक पद्धती आहे. संशोधन ही एक वैज्ञानिक पद्धती आहे. रिसर्च इज अ सायंटिफिक मेथड असा शब्दप्रयोग आहे की संशोधन ही वैज्ञानिक पद्धती आहे. कारण
वैज्ञान म्हणजे तरी काय? समुचित ज्ञानाचा समुच्चय, क्रमबद्ध ज्ञानाचा समुच्चय, व्यवस्थाबद्ध ज्ञानाचा समुच्चय म्हणजे विज्ञान होय. आणि संशोधन म्हणजे काय? तर क्रमबद्ध ज्ञान किंवा व्यवस्थाबद्ध ज्ञानाचा समुच्चय करण्यासाठी सैद्धांतिक पद्धतीचा तत्वाचा अवलंब करणे यालाच संशोधन पद्धती असं म्हणतात. आणि मग संशोधन पद्धतीच्या आधारे वैज्ञानिक ज्ञान प्राप्त केलं जातं. त्यामुळं संशोधन हे एक विज्ञान आहे, संशोधन पद्धती हे एक विज्ञान आहे असं आपण नेहमी अर्थशास्त्रात मानतो किंवा इतर बाबीत म्हणा. संशोधनाच्या आधारे की संशोधनाचा मुख्य उद्देश तरी काय आहे? तर कोणतंही संशोधन हे मानवाच्या कल्याणासाठीच असतं, मानवी कल्याणाशी निगडीतच असतं. तरी पण संशोधनाचा मुख्य उद्देश नवीन ज्ञान प्राप्त करणे आणि आहे त्या ज्ञानामध्ये भर घालणे हा संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून आहे त्या ज्ञानात भर घालणे किंवा वर्तमान ज्ञानाची पुन्हा पुन्हा तपासणी करून ते शुद्ध करणे हा संशोधनाचा उद्देश आहे. म्हणून कुठल्याही विद्याशाखेअंतर्गत संशोधन प्रामुख्यानं नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि आहे त्या ज्ञानामध्ये जास्तीची भर टाकण्यासाठी केलं जातं. दुसरं सांगायचं म्हणजे नवीन ज्ञानाच्या आधारे वर्तमान ज्ञानात सुधारणा करणे या उद्देशाने खऱ्या अर्थाने संशोधन केलं जातं. मग संशोधनाचा म्हणजे अधिक चांगला अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला व्याख्या पाहाव्या लागतात, परिभाषा डेफिनेशन. कारण त्यावरून आपल्याला संशोधनाचा नेमका अर्थ आणि वैशिष्ट्य स्पष्ट होण्यास मदत होते. त्यामध्ये आपण वेबस्टरच्या डिक्शनरीमधला आणि ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरीमधले दोन्हीही अर्थ पाहिले की वेबस्टरच्या डिक्शनरीमध्ये अर्थ दिलेला आहे की कोणत्याही ज्ञानाच्या विद्याशाखेमध्ये नवीन तत्व आणि नवीन तत्व शोधण्यासाठी जाणीवपूर्वक टीकात्मक स्वरूपाची केलेली चौकशी अथवा तपास म्हणजे काय? संशोधन. आणि वेबस्टरच्या देखील कोणत्याही विद्याशाखेअंतर्गत नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक टीकात्मक स्वरूपाची केलेली चौकशी म्हणजे संशोधन अशी व्याख्या आपण अर्थ पाहिला. परंतु आपल्याला संशोधनाचा अर्थ जाणून घेण्यासाठी चांगल्या पद्धतीनं काही व्याख्या पाहाव्या लागतील. आणि त्यातली जी व्याख्या आहे प्रमुख त्यामधली रेडमन आणि मोरी यांची व्याख्या आपल्याला विचारात घ्यावी लागेल. त्यांनी व्याख्या काय केलेली आहे? तर त्यांनी नवीन ज्ञान मिळवण्यासाठी व्यवस्थाबद्ध क्रमबद्ध केलेले प्रयत्न म्हणजे संशोधन. की एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यवहाराबद्दल मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये जे काही घटना घडून येतात आणि जे काही व्यवहार घडतात त्याबद्दल त्याला माहिती नसेल तर त्याबद्दल नवीन ज्ञान मिळवण्यासाठी व्यवस्थाबद्ध क्रमबद्ध केलेला प्रयत्न म्हणजे संशोधन होय. आणि मग दुसरी व्याख्या जर आपण पाहिली तर जे.डब्ल्यू. बेस्ट यांनी संशोधनाची व्याख्या केलेली आहे आणि ती अशी आहे: खऱ्या अर्थाने संशोधन म्हणजे वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची अधिक नियमबद्ध आकारबद्ध सुव्यवस्थित सखोल अशी प्रक्रिया आहे. की ही एक व्याख्या समर्पक व्याख्या आहे की खऱ्या अर्थानं संशोधन म्हणजे तरी काय आहे? तर वैज्ञानिक पद्धतीनं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर वैज्ञानिक पद्धतीची प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी अधिक नियमबद्ध अधिक आकारबद्ध अधिक सूत्रबद्ध अधिक व्यवस्थाबद्ध सखोल अशी प्रक्रिया होय. त्यालाच आपण संशोधन ही एक प्रक्रिया आहे. नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेली वैज्ञानिक प्रक्रिया म्हणजे संशोधन असाही आपण अर्थ घेतो. म्हणून जे.डब्ल्यू. बेस्ट यांनी जी व्याख्या केलेली आहे की खऱ्या अर्थानं संशोधन ही वैज्ञानिक पद्धती
प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची अधिक चांगली प्रक्रिया आहे. तर डॉक्टर सुधीर बोधनकर यांनी त्यांच्या सामाजिक संशोधन पद्धती या पुस्तकामध्ये व्याख्या केलेली आहे. ती आहे, एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती आणि तंत्राच्या द्वारे मिळवलेल्या माहितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून नवीन तथ्याचा शोध घेऊन विविध घटकातील कार्यकारण संबंधाच्या आधारे सर्वसामान्य सिद्धांत आणि नियम प्रतिपादित करणे. ही व्याख्या सर्व व्याख्यांचा अभ्यास करून त्यांनी स्वतंत्र व्याख्या त्यांच्या भाषेमध्ये केलेली आहे. आणि ती आहे की कुठलाही एखादी संशोधन समस्या म्हणजे कुठलाही संशोधनासाठी निवडलेला विषय, त्या विषयाच्या संदर्भातील त्या संशोधन समस्येच्या संदर्भात उत्तरं शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती तंत्रज्ञानाद्वारे मिळवलेल्या माहितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून त्या आधारे नवीन नियम नवीन सिद्धांत मांडत असू तर त्या संबंध प्रक्रियेला संशोधन असे म्हणतात. आता हे झाले संशोधनाचा अर्थ. आपल्याला याच्यामध्ये मग या अर्थावरून आणि व्याख्येवरून काही संशोधनाची वैशिष्ट्य स्पष्ट होतात किंवा संशोधनाचा अर्थ पाहिला आणि संशोधनाच्या बेसिक 2-3 व्याख्या पाहिल्या की वेबस्टरच्या डिक्शनरीमधले आंतरराष्ट्रीय शब्दकोशामधील व्याख्या पाहिली, द ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरीमधली व्याख्या अर्थ विचारात घेतला, मोरी आणि रेडमन यांची व्याख्या पाहिली, पुन्हा W. बेस्ट यांची व्याख्या पाहिली आणि डॉक्टर सुधीर बोधनकरांची व्याख्या पाहिली तर आपल्याला स्पष्ट होईल की संशोधन ही एक वैज्ञानिक पद्धती आहे आणि एखाद्या विषयवस्तू संदर्भात अधिक चांगली माहिती मिळवण्यासाठी चांगली माहिती, सूत्रबद्ध माहिती, वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यासाठी विविध वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करून त्या माहितीचं मूल्यमापन करून वस्तुनिष्ठ निष्कर्ष आणि शिफारसी किंवा निष्कर्ष, नियम, सिद्धांत, संकल्पना मांडणे यालाच आपण संशोधन असं म्हणतो. यावरून संशोधनाची काही वैशिष्ट्य स्पष्ट होतात. एक सांगायचं झालं तर संशोधन हा ज्ञानाचा शोध आहे. एक वैशिष्ट्य, संशोधन हा ज्ञानाचा शोध आहे. ज्ञानाचा शोध आहे. सर्च फॉर नॉलेज की संशोधनाचा व्यवहारात प्रचलित अर्थ आहे सत्य किंवा ज्ञानाच्या शोधासाठी संशोधन, सर्च फॉर नॉलेज किंवा सर्च फॉर फॅक्ट की सत्य आणि ज्ञानाच्या शोधासाठी संशोधन हे संशोधनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल, संशोधनामुळे सर्व समस्यांची उत्तरं सापडतात किंवा प्राप्त होतात असं म्हणता येईल की मानवाच्या समाजात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना काही घटनांच्या बाबतीत, काही व्यवहारांच्या बाबतीत जर त्याच्या बौद्धिक पातळीवर आणि व्यावहारिक पातळीवर जे काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांची उत्तरं संशोधनाच्या माध्यमातूनच प्राप्त होतात. म्हणून संशोधनामुळं जे काही प्रश्न निर्माण होतात, सर्व जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं सापडतात. तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल, संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विश्लेषण केलं जातं की संशोधनामध्ये नुसतं एखाद्या वस्तूचं एखाद्या घटनेची माहिती गोळा करून चालत नाही, तर त्या घटनेबद्दल वैज्ञानिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून योग्य आणि उपयुक्त वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून त्याचं विश्लेषण केलं जातं. त्यानंतर चौथं उद्दिष्ट सांगता येईल की संशोधन ही व्याख्येनुसार जर वैशिष्ट्य करायचं असेल तर संशोधन ही अतिशय काळजीपूर्वक टीकात्मक स्वरूपाची, वस्तुनिष्ठ स्वरूपाची चौकशी आहे आणि त्यातून वास्तव सत्य व तत्व शोधून त्यातील सहसंबंधाचा अभ्यास केला जातो. की संशोधन ही मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत
त्याने केलेली अतिशय काळजीपूर्वक टीकात्मक स्वरूपाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची चौकशी आहे आणि त्या चौकशीत अंती त्या चौकशीद्वारे तो त्या घटनेबद्दल वास्तव ज्ञान आणि वास्तव तत्व शोधून काढतो आणि त्या आधारे त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या चलाचा वेगवेगळ्या संकल्पनांचा मध्ये काय सहसंबंध आहे तो स्पष्ट केला जातो. त्यानंतरचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की संशोधन ही अभ्यासाची प्रक्रिया आहे. त्यासाठी सूक्ष्म विचार मंथनाची आवश्यकता असते की संशोधन असंच सहजगत्या होत नाही. संशोधन ही एक दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे. एक संशोधनासाठी बराच कालावधी खर्च करावा लागतो की आपण हातात घेतलं आणि लगेच संशोधन झालं आणि काहीतरी नाविन्यपूर्ण प्राप्त झाला असं होत नाही. तर संशोधन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या आधारे नाविन्याचा शोध घ्यायचा असेल तर सदर संशोधनाचं सूक्ष्म विचार मंथन करणं गरजेचं आहे. त्या संशोधकाला सखोल अभ्यास करावा लागतो. त्यानंतर संशोधनाचं पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल. संशोधनासाठी विषयवस्तूबाबत सामान्य विधान केले जाते की कुठलंही संशोधन असं सुचत नाही की त्या घटनेबद्दल किंवा एखादा विषय संशोधनासाठी निवडला असेल तर त्या विषयाची व्यवहारातील सामान्य प्रवृत्ती आपण जेव्हा विधानात व्यक्त करतो त्याला आपण परिकल्पना असे म्हणतो, उपकल्पना म्हणतो. काही पुस्तकामध्ये त्याला अपगमन असा शब्द प्रयोग वापरला. हायपोथेसिस की संशोधनाची दिशा आणि व्याप्ती निश्चित करण्यासाठी संशोधकाला काय करावं लागतं? परिकल्पना मांडाव्या लागतात. त्या की प्राप्त पूर्वज्ञानाच्या आधारे त्या विषय आणि वस्तूच्या बाबतीत पूर्वज्ञान असतं. त्या ज्ञानाच्या आधारे तो आपले विधानं करत असतो. संभाव्य अनुमान संभाव्य निष्कर्ष मांडत असतो. त्या निष्कर्षालाच काय म्हणतात? परिकल्पना. आणि मग संशोधनास पुढचं वैशिष्ट्य संशोधनासाठी आवश्यक माहिती व आकडेवारी गोळा केली जाते. त्या माहिती व आकडेवारीवर सांख्यिकीय व गणितीय प्रक्रिया केल्या जातात. ती आणि माहितीचं परीक्षण आणि मूल्यमापन करून सामान्य निष्कर्ष मांडला जातो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य संशोधनाचं की तथ्यातील अर्थकार किंवा संशोधनासाठी जी समस्या विचारात घेतली त्याला आपण रिसर्च प्रॉब्लेम म्हणतो. म्हणजे एखादा विषय संशोधनासाठी हाताळत असू तर त्या विषयाला आपण काय म्हणतो? रिसर्च प्रॉब्लेम संशोधनाच्या भाषेमध्ये, आणि मराठीत त्याला संशोधन समस्या. तर संशोधन समस्येशी जी काही माहिती असते, वेगवेगळी तथ्ये असतील, त्यांच्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट करून त्यांच्यातील सामान्य नियम सिद्धांत प्रगट करणे हे एक संशोधनाचं उद्दिष्ट सांगता येईल. म्हणजे की आपल्या सिलेबसला फक्त काय आहे की तुम्ही जर पाहिलं तर विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये फक्त संशोधनाचा अर्थ, व्याप्ती, आपलं स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व एवढाच आहे. परंतु संशोधनाची वैशिष्ट्य हे पण तुम्हाला संशोधनाची व्याप्ती सांगायची असेल तर संशोधनाची वैशिष्ट्य माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं यावरून ढोबळमानानं संशोधनाचा अर्थ आणि त्यावरून संशोधनाची वैशिष्ट्य आपल्याला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समजतील की संशोधन म्हणजे काय. सर्च फॉर नॉलेज वेबस्टरच्या डिक्शनरीमध्ये काय सांगितलं की संशोधन ही अतिशय काळजीपूर्वक टीकात्मक स्वरूपाची चौकशी आहे आणि त्या चौकशीद्वारे नवीन तथ्य नवीन तत्त्व शोधून काढली जातात. आणि ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरीमध्ये सुद्धा काय सांगितले की कोणत्याही ज्ञानशाखेअंतर्गत नवीन ज्ञान नवीन तथ्य शोधून काढण्यासाठी जाणीवपूर्वक दक्षतापूर्वक केलेली चौकशी म्हणजे संशोधन. अशी व्याख्या आहेत आणि त्या व्याख्येच्या आधारे अर्थाच्या आधारे आपण संशोधनाची वैशिष्ट्य 5-6 पाहिली. या ठिकाणी आपण थांबू. नंतरचा कंटिन्यू भाग संशोधनाचं स्वरूप, संशोधनाची व्याप्ती, संशोधनाचं महत्त्व नंतरच्या लेक्चरमध्ये घेतलं जाईल. तरी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.